हॅलो मॅम. हॅलो गेला खड्ड्यात. वेळ ती सारखे जागा कुठे आहे? मोहिनी डबे. एवढे एवढे म्हणजे काय? सांभाळून समोर रस्ता भाजी सेटवर सगळ्यांबरोबर वाटून खा. हा आई एवढं सगळं कशाला करत बसलीस? कशाला म्हणजे काय? तू नेहमीच डबे घेऊन जायचीस, विसरलीस का? हो पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती ना. आणि आता तुझी तब्येत बरी आहे. मी तर म्हणे छान आहे माझी तब्येत. आणि तू अजून छान काम केलंस ना की अजून छान होईल. आई पाय पड. अरे तू हा 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 बस. मोहिनी बेटा तुझी व्हॅनिटी. बरं ऐक, आज आरके सरांचा मेकअप करायचा आहे. सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित? हो मी काही विसरलेली नाहीयेस? नाही, मी कालच भरून ठेवली होती. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. बाबा ऑल द बेस्ट. बरं आता वेळ घालवू नको. पहिला दिवस आहे, उशीर नको करूस. चल, चल, हो हो चल. आधी आधी माझं ऐक आई. हा तू अजिबात काळजी करू नकोस. मी पोचल्यावर लगेच फोन करेन. जेवणाच्या आधी मी फोन करेन. तू तुझी औषधं नीट घे आणि दुपारी जरा 2 तास आराम कर. आणि पावसाची अजिबात कुठेच बाहेर पडू नकोस हा आई. काय गं पिंक्या, तिला असं वाटतं का की आपण दोघं घरात राहून याचा छळ करतो? हा असं वाटतंय तुझे? तू नको जास्त टेन्शन घेऊ. आम्ही आहोत, आम्ही बघू. हा तू ना जाऊन मस्तपैकी त्या आरकेचा थोबडा रंगून टाक. ए पिंक्या, नहीं नहीं नहीं, अरे मतलब वैसे वाला नहीं है. ये मेकअप से उसका चेहरा अच्छा करते. असं मेकअप आता चल गप्पा मारत बसू. चल चल चल. आणि हा म्हणजे दी काल जे वागली त्याचा विचार करू नका प्लीज. हॅलो. हा आलात का? अच्छा बाहेरच आहात. आले आले ए आले. कार्तिकी काय सांगून जायची पद्धत कुठे चालली? हा तू काय पेंगेच आहे का इधर? नाहीये, वागवत आता तसेच तुम्ही. एनिवे मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ऐक ना, तुम्ही दोघी एकाच ठिकाणी चाललात ना, मोहिनीला घेऊन जा ना बरोबर. ती रेडीच आहे. मोहिनी, आमचं डिपार्टमेंट वेगळे आहे. आणि ही प्रोडक्शनची गाडी माझ्यासाठी आली. साठी आरके पाठवेल ना प्रायव्हेट जेट. तू ये हा त्याने मोहिनी. बाजूला. बर, ऑल द बेस्ट. जाऊ दे बाबा, मला ना सवय झाली आता दीच्या आशा वाजण्याची. आणि बरोबरच बोलली ती. आम्हाला पोहोचायचं एकाच ठिकाणी पण आमचे रस्ते वेगळे आहेत. म्हणजे बंटीजींनी आम्हाला आरके सरांच्या घरी बोलवलंय आधी. बाय. आई काळजी घे. हो. सॉरी सॉरी, मला उशीर झाला ना. मोहिनी तू इथे आमच्यात काय करतेय? हिरोईन तर दीपा मॅम आहेत ना? नाही, यावेळेस मी आरके सरांची मेकअप आर्टिस्ट म्हणून आली. हो हो मी पोहोचलोय आता. बघतो काय ते. हो 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 ठेवा ठेवा फोन ठेवा. मॅडम आरके सर कुठे आहेत? नाही माहिती सर. माहित नाही? आम्हीच त्यांचा वेट करतोय. ते अजून आलेलेच नाहीयेत. सीटवरून फोनवर फोन येत आहे. तासात लवकर पोहोचायचे. मुहूर्त आहे. बंटी काय रे?
एवढा का हायपर होतोयस तू? आईसाहेब अहो आरके सर फोनच उचलत नाहीयेत. सेट वरून मला फोन येत आहेत. आम्हाला लवकर पोहोचायचं होतं तिकडे. तुम्हाला माहिती आहे का आरके सर कुठे आहेत ते? नाही म्हणजे तसं काही सांगून नाही गेला मला तो. काल काल रात्री ते फिल्मचे रायटर आले होते, त्याच्याबरोबर आय थिंक मीटिंग चालू होती त्याची. सकाळी दिसला नाही, मला वाटलं लवकर उठून गेला सेटवर. नाही ना, सेट वरती गेले असते तर मला फोनच आले नसते ना. गेला कुठे हा? बरं मी बघतो काय करायचं ते. तुम्ही एक काम करा, सेटवर जा. मी आरके सरांना घेऊन येतो. अरे माना काय डोलावताय, जा लवकर, दीपा मॅडम भडकतील. आईसाहेब मी बघतो. कुठून गेला असेल हा? राघव परत दारू प्यायला लागला. आरके सर, राघवला शोध जा लगेच. हो. मी काय आणि ते दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. राहुल म्हणतो, मला वाटलं नव्हतं तू येशील, मला वाटलं होतं कायमचं गमवून बसलोय तुला. निशा म्हणते त्याआधी मी माझा जीव गमावला असेल राहुल. म्हणजे हा रोमॅन्टिक सीन वाचून राघव ट्रिगर झालाय. ही तर फक्त सुरुवात आहे. फिल्म संपेपर्यंत तो पूर्ण ट्रॉमामध्ये जाईल. आता तो वेडा होणार, एकदम वेडा. व्हेरी गुड. आईसाहेब मी केली चौकशी सिक्युरिटीकडे. हा म्हणतोय की आरके सर मध्यरात्रीच गाडी काढून कुठेतरी निघून गेले. मध्यरात्री? किती वाजता? हो मॅडम, मी CCTV फुटेज चेक केले. रात्री 1:40 साहेब बाहेर गेलेत. 1:40? हो. मग करत काय होतास तू तिथे? मला सांगावं असं वाटलं नाही? जा आता बाहेर जाऊन उभा राहा. तू काय करतोयस इथे? जाऊन शोध राघवला. मी तुम्हाला सेटवर भेटते, तिकडे जा आधी. हो. मार्वलस दीपा. राघव पुन्हा एकदा दारू प्यायला लागलाय. गेल्या 2-3 महिन्यात मला जे जमलं नाही ना, ते तू 2 दिवसात करून दाखवलंस. ग्रेट जॉब दीपा, ग्रेट जॉब. अजून कसे आले नाही आरके सर? कुठे गेले असतील? अडकले असतील का कुठे? कान्हा,
आर के सरांची काळजी घे हा. त्यांच्यामुळेच मला आज हे नवीन काम मिळालंय. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय ना, तो विश्वास सार्थ करण्याची मला बुद्धी दे. मला मनापासून काम करायचं बळ दे. सगळं छान होऊ दे कान्हा. येस, कम इन. तुम्हाला दीपा मॅमने बोलवलंय अर्जंटमध्ये. हा, आले. सर तुम्हाला सांगणार नव्हतं, पण दुसरं काहीच ऑप्शन नव्हता. आम्ही गेले 3.5 तास झाले आर के सरांना शोधतोय. त्यांची बदनामी होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळे सर प्लीज तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण सिक्रेटली करा. म्हणूनच बघा ना, मी पण तुम्हाला असं गाडीत सिक्रेटली भेटायला आलो. आणि तुम्हाला माहिती आहे ना की बाहेर कळलं तर उगाच मीडिया बवाल. मीडिया बवाल करणार नाही तर काय करणार? अहो ते वागतात ना तसे. गेल्या वेळी त्यांच्या फिल्म मध्ये काम द्यायचं म्हणून मला प्रॉमिस केलं होतं हा आणि गेले विसरून. अहो मोठा फॅन आहे मी त्यांचा. हा, कित्येक वर्षापासून त्यांचे चित्रपट बघतो, अगदी पहिल्या सिनेमापासून. पण दर महिन्याला असं काहीतरी वागतात, राडा घालतात आणि स्वतःची इमेज खराब करून घेतात. तुम्ही बसा, मी चौकीत कळून आलो. ओ सर, अहो चौकीत कशाला? पर्सनल काम आहे म्हणून सांगून आलो. तुम्ही त्यांचे मॅनेजर ना? हो. अच्छा. मागच्या वेळी पोलीस स्टेशन मध्ये मोहिनी मॅडम बरोबर तो प्रोड्युसर नाही प्रोडक्शन वाला सिनेमात काम द्यायचं म्हणून तो आला होता. काय त्याचं नाव? मुकुंद. 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 हा, त्याने तर परत तोंडच दाखवलं नाही. तुम्ही काम देणार ना मला सिनेमात? देऊ ना, देतो ना तुम्हाला काम. अगदी अगदी. पण आधी आर के सरांना शोधूया ना. हो हो, शोधूया ना. हा, आलोच. जर लवकर करा. फोन का नाही उचलत हा? 2 तास झाले. फोन. दीपा मॅम कंटिन्युअसली कॉल करतोय. आर के कुठे? तो अजून इथे का नाही आलाय? ते फोनच उचलत नाहीयेत. आत्ताच्या आत्ता त्याला फोन करून इथे बोलवून घ्या. आज मुहूर्त आहे. आज मला कुठलीही गडबड नकोय प्लीज. येस मॅम, मी करतो प्रयत्न. लगेच, आता लगेच कर. येस. हॅलो मॅम. हॅलो गेला खड्ड्यात. वेळ की सारखे राघव कुठे आहे? आम्ही सगळे त्याला कधीपासून फोन करतोय. मला कसं माहित असेल?
कसं माहित असेल म्हणजे? काल तो तुझ्याच बरोबर होता ना? हो पण रात्री 8-9 वाजेपर्यंतच. त्यानंतर आमचा काही कॉन्टॅक्ट नाहीये. अच्छा, म्हणजे त्यानंतर तुझं आणि त्याचं काहीच कॉन्टॅक्ट नाहीये? नाही, इनफॅक्ट आम्ही सगळे म्हणजे त्यांची टीम त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आलो. ते तिथे सुद्धा नव्हते. खोटं बोलतेस? दीपा मॅम, मोहिनी खरं बोलतेय. मी स्वतः पिकअप केलं मोहिनीला रात्री. त्यानंतर आरके सर कुठे गेले खरंच काही माहिती नाही. ओके, कॉल हिम राईट नाउ अँड पुट इट ऑन स्पीकर. सॉरी मॅम, पण जर ते कोणाचाच फोन उचलत नसतील तर माझाही का उचलतील? जस्ट डू ॲज आय सेड. कॉल हिम राईट नाउ. मॅम नाही उचलत आहे. कीप ट्राईंग, इडियट. इम्पॉसिबल आहे सगळं. मोहिनी, हॅलो, आरके सर, कुठे आहात तुम्ही? मोहिनी कुठे कुठे? हॅलो हॅलो, आरके सर. हॅलो. हा हॅलो, आरके सर, ऐकू येते का माझा आवाज? कुठे आहात तुम्ही? हॅलो. So sure. I was so sure. I was so sure about this. म्हणजे मला माहितीये, या सगळ्याच्या मागे तुझा हात आहे. काय बोलताय मॅम तुम्ही? आरके कुठे आहे? मला खरंच माहित नाहीये ते कुठे आहेत. मुद्दामून गायब केलंयस ना तू त्याला? का करेन मी असं? तुझ्यासारख्या मुलींना मी खूप चांगलं ओळखते. त्यामुळे प्लीज मला जास्त बोलायला लावू नकोस. गपचूप सांग आरके कुठे आहे. मी खरंच सांगते मॅम तुम्हाला, मला नाही माहित. नाही माहित. गेले 3 तास आम्ही सगळेजण आरकेला कॉलवर कॉल करतोय, त्याने एक कॉल उचलला नाहीये. आणि तू मात्र एक कॉल केलास आणि त्याने लगेच उचलला. कसं ग? नाही माहित, कदाचित कोइन्सिडेंटली उचलला. सगळ्यांनी कल्पना दिली होती मला तुझ्याबद्दल. सगळं सांगितलं होतं. Just don't understand. तू कशी इन्फ्लुएन्स करू शकतेस राघवला? हुकून येस येस मॅम. पोलिसांना फोन लाव. काय? आता तेच शोधून काढतील की हिने आरके सोबत नक्की काय केलं. दीपा,
असं सगळ्यांसमोर क्रू वरती ओरडणं तुझ्या इमेजला शोभत नाही. मला बोलायचंय तुझ्याशी. मेकअप रूम मध्येच. ललिता कारखानीस, तुम्ही माझ्याशी नाही हिच्याशी बोललं पाहिजे, कारण हिने तुमच्या मुलाला म्हणजेच आरकेला गायब केलंय. हिच्याशी बोलेन मी नंतर, पण आता मला तुझ्याशी बोलायचं महत्वाचं आहे. चल. ऑलराईट. दीपा मॅम, आपल्या एंडने सगळी तयारी झाली आहे. आरके सर आले नाही तर आज शूट कॅन्सल करायचं का? कॅन्सल? आज आपल्या शूटिंगचा फक्त पहिला दिवस नाहीये, आज आपल्या फिल्मचा मुहूर्त सुद्धा आहे. पूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष आहे आज आपल्याकडे. त्यामुळे सिनेमाचा पहिला शॉट आजच होणार. मग फालतूचे सल्ले देण्यापेक्षा ना आरकेला इथे घेऊन या. जिथे असेल तिथून त्याला इथे घेऊन या. येस येस मॅम. यू विल पे फॉर दिस. चला. चलो गेट बॅक टू वर्क. चल मग. राघवशी तू असं काय बोललीस ज्यामुळे तो पुन्हा दारू प्यायला लागलाय? व्हॉट? मी काही नाही बोललीये. उलट काल मी जेव्हा त्याला ऑफर केली तेव्हा मला पेपटॉक देत होता की मी कशी दारू सोडलीये, तू पण सोड. आणि हे सगळं जाऊ दे प्लीज. मोहिनीचं काय काय केलंय तिने? तू त्याच्या जुन्या आठवणी जाग्या केल्यास, त्यामुळे तो ट्रॉमात गेला आणि पुन्हा दारू प्यायला लागला. एक मिनिट. ही तुमच्या फिल्मची स्क्रिप्ट आमच्या घरी सापडली मला. राघवनेच फाडली. ती तू पुन्हा लिहायला लावलीस ना? इतकी फालतू स्क्रिप्ट. हे इंटिमेट सीन्स, हे रोमॅन्टिक डायलॉग्स, हे तू ऍड करायला लावलीस ना? राघव जवळ यावा म्हणून इतकी डेस्परेट झालेस. अगं अशाने तो ट्रिगर नाही होणार तर काय होणार? आणि हळूहळू त्याच्या जवळ जायचं सोडून हा असा मोठा केऑस क्रिएट केलास. त्या दिवशी कौतुक करत होतात, आज ब्लेम करताय. गुड. त्या दिवशी कौतुक करण्यासारखंच वागली होतीस, पण आता घाई करतेस. मी तुला सांगितलं होतं ना, राघवला मी तयार करेन लग्नासाठी, आणि आज सुरुवात झाली असती त्याची, पण नाही. आज राघव वेळेवर सेटवर आला असता, मुहूर्त, पूजा, शूटिंग सगळं काही अगदी जसं प्लॅन केलंय तसं झालं असतं. इतकी मोठी प्रोड्युसर आहेस, पण इतकी साधी गोष्ट कळत नाही तुला. सगळं काही आहे ना तुझ्याकडे, शांत राहा जरा. मला सांगा, त्या मोहिनीचं काय? कोणाचा फोन नव्हता उचलत तो आरके.
तिने फोन केला, एका फटक्यात उचलला त्याने. तुला माहितीये ना, ऍक्टर्स स्क्रीनसाठी परफॉर्म करतात. पण राघव, माझा राघव खऱ्या आयुष्यात सुद्धा परफॉर्म करतोय. हा, अर्थात तुला वेगळं सांगायला नको. कोणाच्या पाठीत वार करायचा असेल तर मिठीत कसं घ्यायचं. 1 मिनिट, म्हणजे हा सगळा राघवचा प्लॅन आहे? मुद्दाम करतोय तो?